नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं परिवर्तन अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, मागच्या सेशनमध्ये आपण 2 पॅरेग्राफच्या अगोदर विचारलेल्या लँग्वेज स्टडीवर फोकस केलं. म्हणजे एकूण 16 गुणांचे जे लँग्वेज स्टडी विचारण्यात आलं होतं त्यावर आपण फोकस केलं आणि त्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन बँक विथ सोल्युशनवर भर दिला होता. आज आपण एक सीन आणि एक अनसीन पॅसेज म्हणजे एकूण 20 गुणांच्या पॅरेग्राफवर भर देणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला क्वेश्चन बँक विथ सोल्युशन क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिशचा हा पार्ट. सुरुवातला बघा क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी 10 मार्क्स. त्यामध्ये त्यांनी खाली दिलेला आहे या ठिकाणी स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे चूक किंवा बरोबर तुम्हाला सांगायचं आहे. खाली 4 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न बघूया आपण काय विचारलेला आहे. पहिला प्रश्न मी या ठिकाणी स्केच करत आहे. पॅरेंट्स ऑफ यंग सीगल गायडेड हिज ब्रदर अँड सिस्टर इन द आर्ट ऑफ फ्लाइंग. म्हणजे सीगल या पक्षाला त्याच्या आईबाबांनी मार्गदर्शन केलं का उडण्यासाठी. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे ट्रू. ट्रीचा आपण शॉर्ट या ठिकाणी काढू शकतो ट्रू. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे द होल फॅमिली केप्ट टॉन्टिंग यंग सीगल फॉर हिज कावर्डाईज. त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनीच त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला होता का. तर दुसऱ्याचं जे उत्तर आहे ते फॉल्स आहे. हे जे दुसऱ्याचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी तुम्ही त्याला फॉल्स लिहू शकता. इट इज अ फॉल्स एफ. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे. तिसऱ्या प्रश्नाला मी या ठिकाणी स्केच करत आहे. द यंग सीगल मास्टर्ड अप करेज टू टेक दॅट प्लम. तर तिसरा जो प्रश्न आहे तो आहे ट्रू. ओके. तिसऱ्या प्रश्नाला तुम्ही ट्रू असं लिहू शकता. या ठिकाणी मी लिहित आहे टी म्हणजे ट्रू. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न तो आपण बघूया. चौथ्या प्रश्नाला मी या ठिकाणी टिक केलेला आहे. द यंग सीगल वॉज विथ हिज मदर ऑन हिज लेज. तर हे ॲन्सर जे आहे ते हे फॉल्स आहे. ओके. पुन्हा एकदा सांगतो मी. पहिलं उत्तर जे आहे पहिलं जे उत्तर आहे ते ट्रू आहे. दुसरं फॉल्स आहे. तिसरं ट्रू आहे आणि चौथं फॉल्स आहे. ओके. आता आपण खालचे प्रश्न बघूया. हा पॅरेग्राफ इथं दिलेला आहे यंग सीगलचा. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही बोर्डाच्या पेपरमध्ये प्रश्नाचे उत्तरं लिहित असता तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की जो दिलेला पॅरेग्राफ असतो, हा जो पॅरेग्राफ असतो या पॅरेग्राफला तुम्हाला शांततेत वाचायचं असतं सगळ्यात अगोदर. म्हणजे एकदा का तुम्ही पॅरेग्राफ वाचला तर तुम्हाला त्याच्या मागचे विचारलेले जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित समजू शकतात. आता इथं आपण बघूया दुसरा प्रश्न इथं विचारलेला आहे डिस्क्राईब द अटेम्प्ट मेड बाय द सीगल टू फ्लाय. म्हणजे तो जो पक्षी आहे त्याने उडण्याचा कशा प्रकारे प्रयत्न केला त्याचं वर्णन करा. ओके. तर यामध्ये लाईन नंबर सेकंडमध्ये या पॅरेग्राफमध्ये लाईन नंबर सेकंडमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. लाईन नंबर सेकंड म्हणजे इथे मी तुम्हाला स्केच करून देतो या उत्तराची. लाईन नंबर सेकंडमध्ये हे बघा इथूनपासून त्याचं उत्तर आहे. 1 मिनिट. लाईन नंबर सेकंड. इथून तुम्ही त्याला स्केच करू शकता. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम समहाऊ व्हेन ही हॅड taken a little run forward bank with ledge and attempt to flap his wings long he become afraid the great expanse to see scratched down beneath and it was such a long way down miles away
ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स, ही ओळ सुरू आहे, विंग्स नेवर हिम. सो ही बेंट हिज बेड अँड रन अवे बॅक टू लिटल होल अंडर द लेज व्हेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. इथपर्यंत उत्तर आहे त्याचं, नाईटपर्यंत. ओके. दुसरा प्रश्न, याच्यानंतरचा प्रश्न आहे A3 म्हणजे मॅच द पेयर. हा प्रश्न मॅच द पेयर. ओके. आता यामध्ये तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत, तर आपण बघूया कशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो पहिला जो शब्द आहे अपब्रेडिंग. ओके. अपब्रेडिंगला तुम्हाला अपब्रेडिंगचं जे उत्तर आहे ते सी आहे. अपब्रेडिंगचं जे उत्तर आहे ते या कॉलममध्ये सी आहे, सी. ओके. त्यानंतर डिवॉर, डिवॉरचं डी आहे, इट. डिवॉरचं डी आहे, इट. ओके. त्यानंतर क्लिफ, क्लिफचं आन्सर आहे ए. त्यानंतर कॅकल, कॅकलचं आन्सर आहे बी. ओके. पुन्हा एकदा या जोड्यांना मी तुम्हाला सांगून देतो. अपब्रेडिंग, डिवॉर, क्लिफ आणि कॅकल. CDBA, CDB आणि ए. ओके. CDBA हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके. चौथा प्रश्न बघूया आपण. डू ॲज डायरेक्टेड, डू ॲज डायरेक्टेड. ओके. सो यामध्ये चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोविंग. आता पहिला प्रश्न आपण बघूया या ठिकाणी काय विचारलेला आहे. ही कुड नॉट राईज, रिराईट द सेंटेन्स युजिंग अनेबल टू. आता खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनमधलं करेक्ट आन्सर तुम्हाला चूज करायचं आहे. ही कुड नॉट राईज, अनेबल टू, तर आन्सर आहे त्याचा डी. ही वॉज अनेबल टू राईज, हे उत्तर येईल त्याचं. ओके. त्यानंतरचा दुसरा प्रश्न त्याच्याच खाली विचारलेला आहे. ही वॉज टायर्ड अँड वीक, मेक इट एक्झॅमेंटरी. आता खाली जे 3 ऑप्शन दिलेले आहेत, या 3 ऑप्शनपैकी प्रश्न हा आपला चालू आहे. या 3 ऑप्शनपैकी आपल्याला एक्झॅमेंटरी जे सेंटेन्स आहे ते करेक्ट चूज करायचं आहे. तर त्यातील आहे ए आन्सर आहे. ओके. ए हे पहिलं, हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज. ओके. आता आपण खालचे प्रश्न बघूया. पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न विचारलेला आहे. पर्सनल रिस्पॉन्स हा जो प्रश्न असतो, हा प्रश्न तुम्हाला मनाने लिहायचा असतो, याचं उत्तर पॅरेग्राफमध्ये नसतं. बघूया आपण प्रश्न काय विचारलेला आहे. व्हॉट इज युअर फेवरेट बर्ड, फाय. तुमचा आवडता पक्षी कोणता आणि का. मग तुम्ही आन्सर लिहू शकता. माय फेवरेट बर्ड इज पिकॉक बिकॉज इट्स बिग अँड विंग्स आर सो ब्युटिफुल. द बेस्ट फीचर ऑफ पिकॉक इज इट डान्स इन द रेन विथ हिज कलरफुल विंग्स. दॅट्स वाय ही इज माय फेवरेट बर्ड्स. म्हणजे जेवढं साध्या पद्धतीने तुम्ही लिहिणार तेवढे चांगले मार्क्स तुम्हाला मिळणार. कमीत कमी 3 ते 4 ओळीमध्ये तुम्हाला या पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे हा जो A5 प्रश्न विचारलेला आहे त्याचं तुम्ही उत्तर लिहू शकता. आता पुढे बघूया आपण. त्यांनी बीमध्ये काय विचारलेलं आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. पहिला पॅसेज आपला झालेला आहे. हा 10 गुणांचा एक खाली पॅरेग्राफ विचारलेला आहे आणि तो पॅरेग्राफ आपण अगोदर बघूया. त्या पॅरेग्राफचे आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळतील. आणि जेवढेही प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे सुरुवातला 1, 2, 3 आणि 4 या 4ही प्रश्नांचं उत्तर या पॅरेग्राफमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर बघूया आपण पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पॅरेग्राफ या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे हा पॅरेग्राफ तुम्हाला केअरफुली वाचायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केअरफुली तुम्हाला वाचायचं आहे आणि वाचल्यानंतर तुम्हाला हा पॅरेग्राफ समजेल की कशा प्रकारे त्याचा आन्सर दिलेला आहे. ओके. सो आपण बघूया काय विचारलेला आहे. पहिला प्रश्न,
कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स. याच्या समोर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. लेट अस मार्च अँड इग्नोरन्स. ओके. सो त्याचा आन्सर येईल टू अवेकनिंग. इथं तुम्हाला असं लिहायचं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पॅरेग्राफमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. आपण थोडं पॅरेग्राफकडे जाऊ. प्रश्न कोणता सुरू आहे हे बघा, या ठिकाणी मी इंडिकेट करत आहे. ओके. पहिला प्रश्न, लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स. आता याचं उत्तर पॅरेग्राफमध्येच दिसेल आपल्याला. आता आपण पॅरेग्राफकडे जाऊया. आता त्याच्यासमोर तुम्हाला लिहायचं टू अवेकनिंग. टू अवेकनिंग बघा पॅरेग्राफमध्ये आहे लेट अस मार्च टू अवेकनिंग. एक मिनिट. त्याचं ॲन्सर टू अवेकनिंग मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदा तुम्हाला पॅरेग्राफमध्ये दाखवून देतो, कारण की प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. हे बघा शेवटचा, शेवटून बघा तुम्हाला या ठिकाणी मी अंडरलाईन करून देतो अवेकनिंग. ओके. टू अवेकनिंग हे या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. मी याला स्केच केलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगून देतो. हे बघा हे उत्तर आहे या ठिकाणी टू अवेकनिंग. ओके. दुसरा प्रश्न बघूया आपण काय दिलेला आहे त्यांनी. कैलाश सत्यार्थी सेज दॅट टुडे ही सीज 1000 ऑफ. 1000 ऑफ. आता याचं उत्तर हे बघा या ठिकाणी हे दिलेलं आहे 1000 ऑफ. हे बघा आय सी 1000 ऑफ महात्मा गांधी, नेल्सन मंडेला अँड मार्टिन ल्युथर किंग्सपर्यंत याचं उत्तर आहे. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण बघूया. क्लोज युअर आईज अँड फील. क्लोज युअर आईज अँड फील. बघा त्याचं उत्तर आहे द चाइल्ड इनसाइड यू. पॅरेग्राफमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी इंडिकेट करत आहे. हे चाइल्ड इनसाइड यू तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ओके. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया. लेट अस युनिव्हर्सलाइज. लेट अस युनिव्हर्सलाइज. याचा आन्सर येईल जस्टिस. आन्सर येईल जस्टिस. JUSTICE. जस्टिस. आता तुम्हाला जर हे उत्तर पाहायचं असेल तर पॅरेग्राफमध्ये तुम्ही बघू शकता. पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सुरुवातची ओळ पाहायची फक्त लेटस युनिव्हर्सलाइज. लेटस युनिव्हर्सलाइज आणि त्याच्यासमोर तुम्हाला मिळेल जस्टिस. ओके. सो आपण आता खालच्या प्रश्नाकडे जाऊया. हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे B3. ओके. सो आपण एखादा प्रश्न राहिलेला आहे आपला अगोदरच, तो आपण एकदा बघूया. B2 सॉरी. कंप्लीट द फॉलोइंग वेब. हॉनरेबल कैलाश सत्यार्थी कॉल्स फॉर अ मार्च फ्रॉम. आता हा प्रश्न विचारलेला आहे की कैलाश सत्यार्थी हे मार्चपासून त्यांना काय पाहिजे. तर आता याचा आन्सर तुम्ही खाली दिलेला आहे बघा पॅरेग्राफमध्ये. या 4 कॉलममध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे जे 4 कॉलम दिले आहेत 1, 2, 3 आणि 4, या 4 कॉलममध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हॉनरेबल कैलाश सत्यार्थी कॉल्स फॉर अ मार्च फ्रॉम. तर आपण ते उत्तर लिहू. तर हे बघा ते उत्तर जे आहेत ते दिलेले आहेत. खाली तुम्ही बघू शकता. स्लेव्हरी टू लिबर्टी. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला लिहायचं आहे स्लेव्हरी टू लिबर्टी. हे बघा याच पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सर्व उत्तरं मिळतील. आय कॉल अपॉन फ्रॉम पुअर्टी. हे बघा पुअर्टी अँड प्रॉस्पेरिटी 1 नंबर लिहायचं. त्यानंतर स्लेव्हरी अँड लिबर्टी 2 नंबर दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं. त्यानंतर व्हायलेन्स अँड पीस. व्हायलेन्स अँड पीस हे तिसऱ्या कॉलममध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आणखी एक आहे हे या ठिकाणी 4थ्या कॉलममध्ये तुम्ही लिहू शकता एक्सप्लेटेशन्स अँड एज्युकेशन. म्हणजे हा जो कॉलम विचारलेला आहे तुम्हाला, मी जे 4 आन्सर तुम्हाला दिले आहेत एक्सप्लॉयटेशन्स टू एज्युकेशन, पोवर्टी टू शेअर प्रॉस्पेरिटी, स्लेव्हरी आणि त्यानंतर व्हायलेन्स अँड
पीस. ओके, हे उत्तर तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये लिहायचे आहेत. इथं 1, 2, 3 आणि 4 पॅरेग्राफमध्येच त्याचं उत्तर दिलेलं आहे. ओके, आता आपण तिसरा प्रश्न बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला, नाऊनचे फॉर्म लिहायचे. राईट द नाऊन फॉर्म द फॉलोइंग पॅसेज. आता पहिला आहे डार्क. तर हे जे चारही शब्द दिले आहेत ते चारही शब्द पॅरेग्राफमध्ये आहेत, पण तरी मी तुम्हाला एकदा सोपं करून सांगतो. बघा, डार्कच्या समोर तुम्ही डार्कनेस लिहू शकता, NESS, डार्कनेस. ओके, त्यानंतर एक्सप्लॉइट. एक्सप्लॉइटच्या समोर तुम्ही एक्सप्लॉइटेशन म्हणजे TATION लिहू शकता. दुसऱ्याचं उत्तर सांगत आहे TATION. ओके, त्यानंतर एज्युकेट. एज्युकेटचं तुम्ही लिहू शकता एज्युकेशन म्हणजे EDUCATI, फक्त शेवटी तुम्हाला TION लिहायचं आहे. TION, एज्युकेट. तर एज्युकेशन असं लिहिल्यानंतर ते नाऊन होतं. आणि इग्नोर. आणि जो चौथा प्रश्न विचारलेला आहे हा वाला इग्नोर, तर तुम्हाला तिथं लिहायचं इग्नोरन्स म्हणजे REENC लिहायचं. फक्त तुम्हाला काय लिहायचं चौथ्या ह्याच्यात ENCE. ओके, हा झाला तुमचा B3 प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघूया आपण, तो ग्रामरचा विचारलेला आहे. चौथा प्रश्न, डू ॲज डायरेक्टेड, लेट अस डेमोक्रॅटिसाइज नॉलेज, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग अँड रिराईट द सेंटेन्स युझिंग इट. आता तुम्हाला जे खाली ऑप्शन दिले आहेत त्या ऑप्शनपैकी तुम्हाला क्वेश्चन टॅग, योग्य ते क्वेश्चन टॅग लिहायचं आहे. तर आणि ती ओळ जी आहे ती तुम्हाला पुन्हा लिहायची आहे. तर उत्तर असं येईल शॉल्वी. ऑप्शन सांगून देतो तुम्हाला उत्तर कोणतं येईल. त्यामध्ये ऑप्शन येईल शॉल्वीवालं. शॉल्वी लिहायचं तुम्हाला सुरुवातला आणि त्याच्यानंतर लेटस, त्याच्यानंतर तुम्हाला ही ओळ लिहायची आहे. अगोदर शॉल्वी लिहायचं ॲन्सर म्हणून. ॲन्सर म्हणून तुम्हाला लिहायचं शॉल्वी लेटस डेमोक्रॅटिस नॉलेज आणि या नॉलेजच्या नंतर तुम्हाला लिहायचं आहे प्रश्नार्थक चिन्ह असं. ओके, मग तो होईल क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगच्या शेवटी जर तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह दिलं नाही तर तुमचं ते ॲन्सर चुकीचं समजलं जातं. आता पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे त्यांनी, हा वाला. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. फक्त इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करायचं आहे. आता बघा तुम्हाला हे जे ॲन्सर आहे हे जसंच्या तसंच लिहायचं आहे. फक्त काय करायचं आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला, त्यांनी काय म्हटलं अंडरलाईन इन्फिनिटिव्ह म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला फक्त इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करायचे आहे. तर ॲन्सरला तुम्हाला हे जे ओळ आहे मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट, ही ओळ जशी तशीच लिहायची आहे. आणि पुढे त्यांनी विचारलं आहे अंडरलाईन इन्फिनिटिव्ह, फक्त तुम्हाला या ठिकाणी अंडरलाईन करायची आहे टू पुटच्या खाली, बस टू पुट. ओके, हे बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जे टू पुट आहे, टू पुट, टू पुटच्या खाली तुम्हाला काय करायचे आहे अंडरलाईन. ओके, या ठिकाणी टू पुट झाला ॲन्सर. आता पाचवा प्रश्न बघा या ठिकाणी विचारलेला आहे पर्सनल रिस्पॉन्सचा आणि हा प्रश्न तुम्हाला मनाने लिहायचा आहे. याचं उत्तर पॅरेग्राफमध्ये नाही. ओके, सो बघूया प्रश्न काय विचारलेला आहे. व्हॉट डज ऑनरेबल कैलास सत्यार्थी सजेस्ट अस टू डू. कैलास सत्यार्थी यांनी आपल्याला काय करण्यासाठी मार्गदर्शन सांगितलेलं आहे. म्हणजे सजेस्ट म्हणजे काय सूचना दिलेल्या आहेत. तर तुम्ही ॲन्सर लिहू शकता. मी तुम्हाला सांगत आहे ओरली या ठिकाणी. हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता. कैलास सत्यार्थी सजेस्ट टू अस द चिल्ड्रन आर द स्टार्स, दे नीड अ स्माइलिंग फेसेस विथ प्लेइंग अँड डान्सिंग. अकॉर्डिंग टू हिम द चिल्ड्रन हॅव अ लॉट ऑफ टॅलेंट हाईड इनसाइड देम. दे सेड द चिल्ड्रन फील्स ओनली इंटरेस्टिंग थिंग्स फॉर सक्सेस. ओके, तर तुम्ही काही ओळी जर तुम्हाला हा प्रश्न लिहिताना अडचण जात असेल तर तुम्ही काही ओळी तुमच्या पॅरेग्राफमधल्या जरी घेतल्या तरी काही हरकत नाही, परंतु मॅक्झिमम हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचा असतो. ओके, पुढे बघूया आपण. यामध्ये आपण इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट 2 हा जो भाग आहे हा भाग आपण पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्क्राईब करून सांगणार आहे. क्वेश्चन बँक
आणि मी त्याचं तुम्हाला सोल्युशन पण सांगणार आहे. आणि हा जो पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफसुद्धा तुम्हाला बुक्समधूनच विचारलेला आहे. तर मी तुम्हाला हा पॅरेग्राफ पुढच्या सेशनमध्ये सांगेल. तोपर्यंत तुम्ही तुमच्या अगोदरच्या या पार्टमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला नक्कीच सांगा. आणि आपलं जे चॅनल आहे द परिवर्तन लर्निंग ॲप, या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. ओके, तोपर्यंत थँक्यू.